आपले कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे हेड होते. आणि ड्राफ्टिंग जी कमिटी होती, ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे जे आपलं कॉन्स्टिट्यूशन ज्यांना बनवलं, ड्राफ्ट केलं, तर त्यामध्ये कमिटीमध्ये त्याचे हेड कोण होते, चेअरमन कोण होते, तर डॉक्टर बी आर आंबेडकर. ह्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ओके. आणि त्याचबरोबर 8 मेंबर्स होते. आणि आपण आपली जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते बनवत असताना काय केलं आपण, इथं आपले जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे जे मेंबर्स होते त्यांना काय केलं, अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन असेल, त्यानंतर थोडक्यात अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन असेल, इंग्लंडचं कॉन्स्टिट्यूशन असेल, ऑस्ट्रेलियाचं कॉन्स्टिट्यूशन असेल, तर त्यांना त्यांचा पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा स्टडी केला. आणि त्या स्टडी करून त्यामधले जे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, जे मेरिट्स आहेत, ओके, तर त्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्या आणि त्यामधून आपलं कॉन्स्टिट्यूशन हे फॉर्म झालं. ते कॉन्स्टिट्यूशन बनवत असताना मी तुम्हाला काय सांगितलं, आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे ते व्हेरी लॉंग टाइम, थोडक्यात किती वेळ लागला ह्यावरतीचा क्वेश्चन येऊ शकतो. 2 years 11 months and 18 days, म्हणजे 2 वर्ष 11 मंथ आणि 18 दिवस लागले. त्यामुळे आपल्या कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणलं जातं, इट इज द लॉंगेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. आणि अन अमाऊंट ऑफ 64 lakhs वॉज स्पेंड इन द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवत असताना 64 lakhs हा खर्च झाला कॉन्स्टिट्यूशन बनवत असताना, बरोबर आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला काल काय सांगितलं की डॉक्टर बी आर आंबेडकर जे आहेत त्यांचं इज प्लेड व्हेरी सिग्निफिकंट रोल इन द कॉन्स्टिट्यूशन मेकिंग. त्यांचा खूप महत्वाचा रोल होता आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यामुळे त्यांना काय म्हणलं जातं, इट इज अ रिकॉग्नाइज ॲज फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यांना काय म्हणलं जातं, फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्येच मी तुम्हाला काय सांगितलं, आपली राज्यघटना अस्तित्वात येण्या अगोदर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चा जो ऍक्ट होता, त्या ऍक्ट मधल्या बऱ्याचशा प्रोव्हिजन्स हे आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 हा खूप महत्वाचा आहे. त्यामधूनच बऱ्याचशा प्रोव्हिजन ह्या आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामध्येच मी तुम्हाला काय सांगितलं, कॉन्स्टिट्यूशन इज अ फंडामेंटल लॉ ऑफ लँड. हा हा बोला बोला. हा येतो, बोला ना, बोला. हा बोला ना सर, बोला बोला. नाही नाही सर, हे ऍक्च्युली लेक्चर चालू आहे. हॅलो, एक मिनिट. बघितलं कोण चालू आहे. हॅलो. हॅलो. हां सर, काय म्हणत होता नमस्कार सर? मॅडम. हां नमस्ते. नमस्कार. कसं काय चालू आहे तुमचं? सर हे जे लेक्चर्स आहे ना, तर आता सगळ्या कोर्ससाठी डेमोक्रेसी इलेक्शन हा सब्जेक्ट कंपल्सरी केलेला आहे सगळ्या फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी. तर त्याचं लेक्चर चालू आहे आपलं. तर त्याच्यातला पहिला टॉपिक आहे कॉन्स्टिट्यूशन. बरं नाही, मला वाटलं BSc आहे ते समाजशास्त्र कसं काय? नाही, BSc सगळ्याच कोर्सला सर हे आता कंपल्सरी केलंय युनिव्हर्सिटीने. त्यामुळे सगळ्याच कोर्ससाठी हे लेक्चर आहे सर. ठीक आहे ठीक आहे. ओके माहिती लागत होती. ओके ओके. सर आपलं नाव काय म्हणाल? बाबाराव आडे, रेसिपी बाबाराव आडे आहे ना? आपली स्टुडंट कोण BSc मध्ये आहे का? BSc. हा. ओके ओके सर. हा ॲड ऑन कोर्स आहे, सगळ्या कोर्ससाठी कंपल्सरी आहे. त्यामुळे आपण आता सगळ्यांचं कॉमनच लेक्चर घेतो. हा. ओके ती सर. माहिती नव्हती, त्याच्यामुळे माहिती आता म्हणून विचार. ओके सर, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही सर. ओके सर, थँक्यू सर. हा, आपण ह्यामध्ये काय बघितलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. त्यामध्ये बऱ्याचशा प्रोव्हिजन आहेत ते आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, कॉन्स्टिट्यूशन इज अ फंडामेंटल लॉ ऑफ लँड. मी तुम्हाला काल मेन्शन केलं होतं. तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की कॉन्स्टिट्यूशन लॉ आणि अदर लॉ मध्ये डिफरन्स काय. त्यामध्ये मी तुम्हाला काल सांगितलं की बाबा इंडियन पिनल कोड असेल, ओके, त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने क्राईम केला तर त्याला शिक्षा कशी होणार, त्यानुसार इंडियन पिनल कोड नुसार होत असते शिक्षा. तर आपली भारताची राज्यघटना आहे, त्यामध्ये तुम्हाला जे राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्या सर्व दिलेल्या आहेत. त्यामुळं आपली भारताची जी राज्यघटना आहे तिला खूप महत्व आहे. ओके. आणि ह्यामध्ये आपण अजून एक काही सांगितलं होतं मी, की कोणताही कायदा बनवत असताना जर त्यामधल्या लॉनुसार जर आपल्या राज्यघटनेच्या मेन प्रोव्हिजनला जर काही व्हायलेट होत असतील, ओके, त्यामध्ये काही इन्फ्रिज होत असतील, तर तो कायदा हा वाईड समजला जातो. ओके. मी तुम्हाला काल मेन्शन केलं होतं वाईड, व्हॅलिड, वाईडेबल. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, मिनिंग ऑफ द
लॉ, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं लॉ म्हणजे काय करत असतो, तर सोसायटीमध्ये पीस अँड डिसिप्लिन करण्याचं काम करत असतो. थोडक्यात लॉचा रोल किती महत्वाचा असते मी तुम्हाला काल मेन्शन केलेलंच आहे. त्यानंतर आपण महत्वाचा भाग कोणता बघितला, तर ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट. ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंटमध्ये काय बघितलं, 3 ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट. लेजिस्लेचर असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, ज्युडिशियरी असेल. लेजिस्लेचरचं काम काय असतं, टू इनॅक्ट द लॉ. ओके, कायदा तयार करण्याचं काम कोणाचं असतं, लेजिस्लेचर, म्हणजेच आपण मराठीत त्याला कायदेमंडळ म्हणतो. कायदेमंडळाचे परत 2 भाग काय पडतात, लोकसभा आणि राज्यसभा. त्यानंतर आपण काय बघितलं, एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय करत असतं, टू इम्प्लिमेंट द लॉ. कायदा तयार केलेलं जे असतं ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट करण्याचं काम करत असतं, ते कोण करत असतं, एक्झिक्युटिव्ह करत असतं. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण असतं, त्यामध्ये प्रेसिडेंट असू शकतात, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असू शकतात आणि आपले ऑफिसर्स असतात, IAS, IPS, IRS. हे लोक ऍक्च्युली कायदा इम्प्लिमेंट करण्याचं काम करत असतात. तिसरा जो पॉईंट महत्वाचा बघितला तो म्हणजे ज्युडिशियरी. ज्युडिशियरी म्हणजेच काय, न्याय व्यवस्था. ते काय करत असतं, इट इज इम्प्लिमेंट द लॉ ऍक्च्युली, किंवा ऍप्लिकेबल द लॉ. कायदा ऍक्च्युली वापरण्याचं काम कोण करत असतं, किंवा इंटरप्रिट, कायद्याचा अर्थ लावण्याचं काम कोण करत असतं, तर ते ज्युडिशियरी करत असतं. हे मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. हे 3 काय आहेत, 3 ऑर्गन्स आहेत. ही जर 3 ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. मी काल तुम्हाला अजून एक सांगितलं होतं, लेजिस्लेचरनं त्याच्या पॉवरचा जर मिसयूज करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या इथं अशी सिस्टीम आहे, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी दोघं जण एकत्र येतात आणि लेजिस्लेचरला त्याच्या मिसयूज, जो पॉवरचा मिसयूज करतात त्यापासून थांबवलं जातं. ओके, एक्झिक्युटिव्ह उद्या त्याच्या पॉवरचा मिसयूज करायला लागलं तर लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी हे त्याला थांबवतात. थोडक्यात आपल्या इथे सिस्टीम बनवताना कसं केलेली आहे की कोणीही कोणाच्या पॉवरचा मिसयूज करू नये. ओके, त्यामुळं हे 3 ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट खूप महत्वाचे हे घटक आहेत. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, जनरल डेफिनेशन बघितलं. त्यामध्ये काय सांगितलं, कॉन्स्टिट्यूशन लॉ ऑन द अदर हँड इज अ बॉडी ऑफ रूल्स which determine the constitution of the state. थोडक्यात कॉन्स्टिट्यूशन ऑफ द स्टेट असतं, त्यामध्ये रूल्स असतात. ओके, ते आणि फंडामेंटल लॉ ऑफ द लँड म्हटलं जातं त्यामुळे त्याला. त्यानंतर आपले प्रोफेसर A.V. डायसी जे आहेत त्यांना काय त्यांच्या म्हणण्यानुसार काय होतं, कॉन्स्टिट्यूशन लॉ इन्क्लुड्स ऑल द रूल्स which directly or indirectly affect the distribution or exercise of the governing power in the state. हे त्यांच्यानुसार हे म्हणतं. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं तुम्ही, कॉन्स्टिट्यूशन इज अ सुप्रीमसी ऑफ द लॉ. सुप्रीमसी ऑफ द लॉ किंवा लॉ ऑफ द लँड. सर्वात आपले इतर जे भारतात इतर कायदे आहेत त्या सर्व कायद्यामध्ये महत्वाचा कायदा कोणता असेल तर तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, सायलेंट फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सायलेंट फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, तर त्यात पहिला जो पॉईंट होता तो डिटेल कॉन्स्टिट्यूशन. डिटेल म्हणजे काय, थोडक्यात आता डिटेल म्हणजे कोणतीही गोष्ट डिटेलमध्ये सांगणं. आपलं जी राज्यघटना आहे त्यामध्ये आर्टिकल्स मेन्शन केलेले आहेत, आर्टिकल्स आहेत, त्यामध्ये प्रत्येक आर्टिकल मध्ये रिटर्न आहे, रिटर्न स्वरूपात आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की USA मध्ये कसे रिटर्न नाहीये, USA मध्ये रिटर्न नसेल तर मला तुम्ही सांगा, एखादी गोष्ट जर रिटर्न नसेल तर आपल्याला ते कन्फ्युजन होऊ शकतं. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आपली जी राज्यघटना आहे त्यामध्ये फंडामेंटल राईट्स, मी काल तुम्हाला सांगितलं आर्टिकल 14, इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. तर त्यामध्ये थोडक्यात कायद्यासमोर सर्व समान आहेत ही प्रोव्हिजन दिलेली आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा असा मुद्दा आपल्या समाजामध्ये मुद्दा उपस्थित होतो, ओके, तेव्हा त्या रिलेटेड कधी क्वेश्चन मार्क येतो तेव्हा आपल्या कायद्यामध्ये ती प्रोव्हिजन असते. त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जर केस गेली तर कोर्टामध्ये काय केलं जातं की आर्टिकल 14 मध्ये काय सांगितलेलं आहे, ओके, आर्टिकल 14 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे हे कोर्टापुढे एक्सप्लेन केलं जातं. मग थोडक्यात हे डिटेल स्वरूपात आहे, रिटर्न स्वरूपात आहे, त्यामुळे कन्फ्युजन व्हायचा प्रश्न येतो का, नाही येत. थोडक्यात आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कसं आहे, रिटर्न स्वरूपात आहे, डिटेल स्वरूपात आहे. ओके, त्यानंतर आपण दुसरा पॉईंट जो बघितला होता तो कोणता, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन. मी तुम्हाला तेच सांगितलं. आता सेकंड पॉईंट मध्ये काय, रिटर्न मध्ये आहे. रिटर्न मध्ये म्हणजे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल्स आहेत, त्यामध्ये आपण मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला. आता आर्टिकल समजा फंडामेंटल राईट्स आहे, त्यामध्ये आर्टिकल 12 to 35 मध्ये काय सांगितलेलं आहे, फंडामेंटल राईट्स सांगितलेलं आहे. त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आर्टिकल 36 to 51 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहेत. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज आहे, आर्टिकल 51A मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, फंडामेंटल ड्युटीज. म्हणजे हे आर्टिकल असतात, ते आर्टिकल म्हणजे प्रत्येक आर्टिकल म्हणजे आर्टिकल 1 पासून 2 आर्टिकल 3 आर्टिकल असे प्रत्येक आर्टिकल मेन्शन केलेलं आहे. थोडक्यात ते काय रिटर्न स्वरूपात आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं काय भारतामध्ये काय आहे, सिंगल सिटिझनशिप आहे आपल्या भारतामध्ये. थोडक्यात अमेरिकेमध्ये कसे आहे, ड्युअल सिटिझनशिप आहेत. अमेरिकेमध्ये कसं असतं, आपल्या इथं भारतामध्ये कसं आहे की आता महाराष्ट्रात आपण राहत असलो, ओके, तर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सिटिझनशिप वेगळी आणि महाराष्ट्राची वेगळी असं भारतामध्ये आहे का, नाहीये. भारतामध्ये कसं आहे, सिंगल सिटिझन एकच सिटिझनशिप आहे. ओके, पण अमेरिकेमध्ये कसं असतं की सेंट्रलची सिटिझनशिप वेगळी असते आणि त्या स्टेटची सिटिझनशिप ही वेगळी असते. त्यामुळे अमेरिकेमध्ये कशी सिटिझनशिप आहे,
ड्युअल सिटिझनशिप आहे. आणि आपल्या भारतामध्ये कशी आहे तर सिंगल सिटिझनशिप आहे. ओके. आणि आपल्या भारतामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 5 to 11 म्हणजे आर्टिकल 5 ते 11 मध्ये मेन्शन केलेलं आहे की सिटिझन म्हणजे काय. एव्हरी सिटिझन इज अ सिटिझन ऑफ इंडिया. देर इज अ नथिंग लाईक सिटिझन ऑफ स्टेट. ओके. त्यामुळे थोडक्यात आर्टिकल 5 to 11 मध्ये काय सांगितलेलं आहे तर ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपण त्या पुढचा पॉईंट जो होता तो कॉसी फेडरल बघितला. आता 4 नंबरचा पॉईंट जो आहे कॉसी फेडरल. कॉसी फेडरल म्हणजे कसं राहतं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ कंट्री मे बी युनिटरी अँड फेडरल. मी काल तुम्हाला सांगितलं होतं कॉन्स्टिट्यूशन कसं असतं, दोन सिस्टीम असतात, एक तर युनिटरी आणि सेकंड इज अ फेडरल. आता युनिटरी म्हणजे कसं असतं, पॉवर्स आर सेंट्रलाइज इन द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये पॉवर असतात त्याला युनिटरी म्हणलं जातं, की जसं इंग्लंडमध्ये. ओके. आणि फेडरल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, पॉवर्स आर डिस्ट्रीब्युटेड बिटवीन सेंट्रल अँड स्टेट. म्हणजे सेंट्रल आणि स्टेटमध्ये पॉवर डिस्ट्रीब्यूट केले जातात, त्याला काय म्हणलं जातं, फेडरल. जसं अमेरिकेमध्ये आहे ते. तर आता भारताचे जे राज्यघटना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपल्या भारतातले जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती, ड्राफ्टिंग कमिटी होती, ह्यांना काय केलं, सगळ्या देशांचा स्टडी केला, त्यामधून ज्या चांगल्या गोष्टी घेतल्या. त्यामुळे थोडक्यात आपल्या भारताने कसं केलं, भारताने कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं काय केलं की आपली जी सिस्टीम आहे ती नॉट प्युअरली युनिटरी नॉर प्युअरली थोडक्यात कसं की युनिटरी नाही आणि फेडरली नाही, तर कॉसी फेडरल. कॉसी फेडरल म्हणजे काय, थोडक्यात सेमी फेडरल म्हणा की हाफ फेडरल म्हणा, म्हणजे नॉट प्युअरली फेडरल, नॉट प्युअर युनिटरी. ओके. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. थोडक्यात मराठीत लक्षात ठेवला, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, म्हणजे दोन्हीच्या मधून एक बनवली, थोडक्यात कॉसी फेडरल म्हणतो आपण. ओके. थोडक्यात आपली जे आहे त्यामध्ये कसं आहे की दोन्ही मधील आपण गोष्टी घेतल्या. ओके. त्यामध्येच आता हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी कॉसी फेडरल आपले डॉक्टर B.R. आंबेडकर होते, ह्यांनी डेफिनेशन केली. त्यांनी काय डेफिनेशन केली की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते नॉर्मल सिच्युएशन, नॉर्मल म्हणजे आता आपण नॉर्मल सिच्युएशन मध्ये ते फेडरल असतं, आणि इन एमर्जन्सी प्रोव्हिजन इट इज युनिटरी. आता तुम्हाला प्रश्न पडेल की नॉर्मल आणि एमर्जन्सी, तर मी तुम्हाला काल मेन्शन केलं होतं. आता भारतामध्ये आपल्या आत्ताच्या सिच्युएशनला सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात. काउन्सिल ऑफ मिनिस्टर काय करतात, त्यांचा एक लीडर निवडतात. ओके. त्यांचा लीडर निवडल्यानंतर तो कोण असतो, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आता भारताचे मोदी हे नरेंद्र मोदी हे आपले प्राईम मिनिस्टर आहेत. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणताल तर आपले उद्धव ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत. ओके. हे झाली नॉर्मल सिच्युएशन. पण ज्या वेळेस एखाद्या स्टेटमध्ये काही प्रॉब्लेम येतो किंवा देशामध्ये काही प्रॉब्लेम येतो आणि ज्यावेळेस एमर्जन्सी प्रोक्लेम, थोडक्यात एमर्जन्सी प्रोक्लेम म्हणजे एमर्जन्सी पुकारली जाते, मराठीत त्याला आणीबाणी म्हणतो आपण. आणीबाणी ज्यावेळेस पुकारली जाते त्यावेळेस काय होतं, तुमचं जे गव्हर्नमेंट असतं ते डिझॉल्व्ह होतं. ओके. डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होतं की त्यामध्ये ऑल पॉवर्स आर गो टू प्रेसिडेंट. म्हणजे थोडक्यात जे आपले नरेंद्र मोदी आणि इतर जे केंद्रीय मंत्रिमंडळ असेल ते डिझॉल्व्ह होतं आणि सगळ्या पॉवर ज्या असतात आपल्या प्रेसिडेंटच्या हातात जातात आणि राष्ट्रपती जे म्हणतील तोच कायदा. थोडक्यात त्यावेळेस ऑल पॉवर्स आर गोज टू प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि कोणत्याही राज्यामध्ये ज्यावेळेस कधी एमर्जन्सी प्रोक्लेम केली जाते त्यावेळेस त्या पॉवर सर्व जे असतात त्या गव्हर्नरच्या हातामध्ये जात असतात. आता हे तुम्हाला मी मेन्शन का करतो, तर आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की राज्यामध्ये चीफ मिनिस्टर असेल आणि गव्हर्नर असेल तर कोण ह्या दोघांमध्ये पॉवरफुल आहे, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. नॉर्मल सिच्युएशनला आपलं स्टेट चालवत असताना CM चालवत असतात किंवा PM चालवत असतात, पण जेव्हा एमर्जन्सी प्रोक्लेम होते, ओके, तर त्यावेळेमध्ये सर्व पॉवर जे असतात हे बाकीचं जे आपण म्हणतो ना मिनिस्टर जे आहेत ते डिझॉल्व्ह होतात सर्व आणि ऑल पॉवर गो टू थोडक्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया असतील किंवा त्यानंतर गव्हर्नर्स ऑफ इंडिया. ओके. तर तुम्हाला आता हा पॉईंट क्लिअर झाला असेल की कॉसी फेडरल म्हणजे इंडिया हे इज नॉट प्युअरली युनिटरी, नॉट युनिटरी फेडरल. ओके. त्यानंतर अडल्ट पुढचा जो पॉईंट होता तो अडल्ट फ्रँचाइज. तर त्यामध्ये मी काय तुम्हाला सांगितलं, मतदानाचा अधिकार. तर आपलं जे आहे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इनकॉर्पोरेट इन द सिस्टीम ऑफ युनिफॉर्म अडल्ट सफरेज. ह्यामध्येच आर्टिकल 326 मध्ये काय सांगितलेलं आहे, एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया हू हॅज अटेंड द एज ऑफ 21 इयर्स. मग थोडक्यात जो 21 वर्षाचा आहे त्याला हॅज अ राईट टू वोट टू इलेक्ट. ओके. त्यामध्येच काय सांगितलेलं आहे, ते जे होतं 61st अमेंडमेंट झाली त्यामध्ये काय सांगितलं की 21 पासून 18 वर्षापर्यंत म्हणजे 21 वर्षापासून 18 वर्षापर्यंत एज करण्यात आलं, रिड्यूस करण्यात आलं त्यामध्ये. ओके. त्यानंतरचा मी तुम्हाला पुढचा जो पॉईंट होता, इट प्रोव्हाइड्स अ सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक गव्हर्नमेंट. ओके. तर ह्या गोष्टी थोडक्यात सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक हे पॉईंट मी आज तुम्हाला थोडक्यात आपलं प्रियाम्बल जो पार्ट आहे त्यामध्ये मी तुम्हाला आज हे एक्सप्लेनच करणार आहे. त्यानंतर आपण 7 पॉईंट काय बघितला, फंडामेंटल राईट्स. तर फंडामेंटल राईट्स
पार्ट 3 मध्ये ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 12 to 35 मध्ये मेन्शन केलेलंच आहे. मी तुम्हाला काल त्याचं एक्झाम्पल दिलं होतं. आर्टिकल 40 असेल इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. त्यानंतर आर्टिकल 19 असेल फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आणि आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सन लिबर्टी. तुम्हाला मी काल काय सांगितलं होतं की हा काय गोल्डन ट्रँगल आहे. हे तिन्ही आर्टिकल खूप महत्वाचे आहेत. ओके, ह्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, हो विचारू शकतात. त्यानंतर 8 नंबरचा जो पॉईंट होता त्यामध्ये मी काय तुम्हाला सांगितलं फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं 42nd अमेंडमेंट झाली कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1976. ओके, तर 1976 मध्ये 42nd अमेंडमेंट झाली आणि त्यामध्ये पार्ट 4A मध्ये म्हणजे 4A मध्ये तो पॉईंट ऍड करण्यात आला फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आपल्या भारताचं राष्ट्रगीत असेल, आपल्या भारताचा फ्लॅग असेल तर ह्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. ओके, ते मी काल तुम्हाला मेन्शन केलं. त्यानंतर 9 पॉईंट जो होता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. पार्ट 4 मध्ये ऍक्च्युली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल काय आहे ते मेन्शन केलं आहे. तर आर्टिकल 36 to 51 मी तुम्हाला काल ते मेन्शन केलं होतं. त्यानंतर पुढचा जो पॉईंट होता पार्टली रिजिड अँड पार्टली फ्लेक्झिबल. कोणताही कायद्यामध्ये अमेंडमेंट करत असताना 3 प्रोसेस असतात, 3 प्रकारे आपण अमेंडमेंट करू शकतो. फर्स्ट सिंपल मेजॉरिटी, सेकंड इज अ स्पेशल मेजॉरिटी आणि थर्ड स्पेशल मेजॉरिटी अँड रॅटिफिकेशन बाय द स्टॅट्यूट. सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय 1/3 अमेंडमेंट थोडक्यात. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की 90 माणसं असतील हाऊसमध्ये तर त्यामध्ये 1/3 म्हणजे 30 लोकांच्या वोटनं ते बिल पास करू शकतात. दुसरं जे असतं ते स्पेशल मेजॉरिटी, त्यामध्ये 2/3 म्हणजे 90 लोकांमध्ये 60 लोकांच्या वोटनं ते पास करू शकतात. थोडक्यात ह्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवत असताना ह्या पार्टली रिजिड आणि पार्टली फ्लेक्झिबल करण्यामागचा उद्देश काय आहे, ज्या महत्वाच्या प्रोव्हिजन आहे ते बदल करत असताना जास्तीत जास्त लोकांचं वोटिंग घेतलं जावं जेणेकरून ते इझिली बदलू नये, थोडक्यात मिसयूज होऊ नये. थोडक्यात आपलं जे कायदा बनवण्याचं काम कोण करत असतं तर लेजिस्लेचरनं त्याचा मिसयूज करू नये म्हणून पार्टली रिजिड आणि पार्टली फ्लेक्झिबल. त्यानंतर इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी, ते जर मी तुम्हाला ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट मध्ये सांगितलेलं आहे की आपली जी ज्युडिशरी आहे न्याय व्यवस्था आहे आपल्या आर्टिकल 124 मध्ये काय सांगितलेलं आहे तर सुप्रीम कोर्टचे जज आहेत त्यांना अपॉइंट करण्याचा अधिकार कुणाला आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंट ऑफ इंडिया जे आहे ते त्यांना अपॉइंट करतात. पण प्रेसिडेंट ऑफ इंडियाला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे जज हायकोर्टाचे ते त्यांचं काम करतात न्याय व्यवस्थेचं काम करत असतात त्यामध्ये इंटरफेअर करण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यामुळेच काय म्हणलं जातं इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आर्टिकल 32 कोणत्याही माणसाचा ज्यावेळेस मूलभूत अधिकार हा व्हायलेट होतो इन्फ्रिज होतो म्हणजे थोडक्यात तुमच्या मूलभूत अधिकारावरती गदा येते त्यावेळेस तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार असतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही इतर वेळी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकता का नाही जाऊ शकत, त्याला सुद्धा प्रोसेस असते. ओके, तर सुप्रीम कोर्टात तुम्हाला डायरेक्ट जाता येतं का कोणत्याही व्यक्तीला नाही जाता येत. पण केव्हा जाऊ शकता ज्यावेळेस तुमचा फंडामेंटल राईट्स व्हायलेट होतो तेव्हा आर्टिकल 3(2) म्हणजे 32 खाली तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता आणि आर्टिकल 226 म्हणजे 226 नुसार तुम्ही हायकोर्ट मध्ये जाऊ शकता ज्यावेळेस तुमचा लिगल राईट व्हायलेट होईल तेव्हा. मी हा तुम्हाला मुद्दाम मेन्शन का करतोय तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज आर्टिकल 32 किंवा आर्टिकल 226 226चा थोडक्यात काय त्यानुसार तुम्हाला काय अधिकार दिलेले. ओके, त्यानंतर आपण पुढचा पॉईंट कोणता बघितला ऍक्च्युली फेडरल आणि युनिटरी. ओके, आता हा काल आपण इथपर्यंत बघितलं होतं. ओके, जस्ट रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला हे आता हे केलेलं आहे. ओके, तर आतापर्यंत मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलं. ह्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? हॅलो, समजतंय ना तुम्हाला? म्हणजे काय तुम्हाला चेंजेस हवे असतील तर मी तसं करू शकतो. ऍक्च्युली कसं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये कशा बऱ्याचशा समजतंय ना छान मध्ये. कारण ऍक्च्युली कसं आहे आपले बरेचसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये बरेचसे लिगल टर्म असतात. लॉच्या टर्म हे तुम्हाला मी इंग्लिश मध्ये जरी मेन्शन केलं तरी त्या समजणार नाही. त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला अजून एक सांगतो की आता युबीजियस रिमेडियम म्हणजे देअर इज रॉंग देअर इज अ रिमेडी. तर आता तुम्ही म्हणता युबीजियस रिमेडियम म्हणजे काय तुम्हाला समजणार नाही. देअर इज अ रॉंग देअर इज अ रेमेडी म्हणजे कोणताही रॉंग झाला तर त्याला उपाय असतो. ओके, त्यानुसार मी तुम्हाला त्यामध्ये मी काय करतो तुम्हाला एक्झाम्पल देतो. ओके, केस लॉ वगैरे असतात त्या केस लॉ नुसार तुम्हाला समजायला अजून बरं पडेल. ओके, त्यानंतर आता फेडरल ऑर युनिटरी. आता फेडरल काय असतं आणि युनिटरी काय असतं
तर डॉक्टर आंबेडकर जे होते द चेअरमन ऑफ ड्राफ्ट कमिटी, त्यांना काय सांगितलं सुरुवातीला की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते नॉर्मल सिच्युएशनला कसं असतं, तर नॉर्मल सिच्युएशनला ते फेडरल असतं आणि इमर्जन्सी प्रोव्हिजनला काय असतं, तर ते युनिटरी असतं. तर तुम्हाला आता हे लक्षात यायला पाहिजे, उद्या जरी मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज अ फेडरल आणि व्हॉट इज अ युनिटरी, तर आपलं कॉन्स्टिट्यूशन हे सांगा मला, फेडरल आहे का युनिटरी आहे, कसं आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन? आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे ते कसं आहे, फेडरल आहे का युनिटरी आहे? तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ नॉट प्युअरली फेडरल, नॉट प्युअरली युनिटरी, इट इज अ क्वासी फेडरल. ओके, क्वासी फेडरल म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. ओके, त्यानंतर आपण काय ह्यामध्ये बघू शकतो, आता जस्टिस भगवती, जस्टिस पी.एन. भगवती हे सुप्रीम कोर्टचे जज होते. त्यांना खूप म्हणजे मी तुम्हाला काल एक केस एक्सप्लेन केली होती, मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्या केसमध्ये जस्टिस भगवती म्हणजे जस्टिस भगवतीनं बऱ्याचशा केसेसमध्ये खूप चांगलं जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे त्या आता सुप्रीम कोर्टचे जज भरपूर आहेत, बरोबर आहे, पण त्यामध्ये आपण म्हणतो ना एक पॉप्युलर जज म्हणा किंवा त्यांना खूप चांगले जजमेंट दिलेले आहेत. तर एक प्रकारे काय ज्युडिशरीमध्ये सुद्धा कसं असतं, आपण म्हणतो ना एखाद्या जजनं खूप चांगले जजमेंट दिले तर आपण एक पॉप्युलर किंवा त्यांचे खूप रिस्पेक्ट म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी राहत असतात. तसं जस्टिस पी.एन. भगवती जे आहेत त्यांचा आपल्या राज्यघटनेमध्ये खूप महत्वाचं त्यांना रोल आहे. ओके, तर त्यांनी किती मस्त एक्सप्लेन केलेले बघा, इन फेडरलिझम सेंट्रल लाईक अ बँक, सेंट्रल म्हणजे काय बँक आणि स्टेट आर लाईक लॉकर. ओके, म्हणजे सेंट्रल काय असतं, बँक असते आणि स्टेट काय असतं, लॉकर असतं. आणि ते काय म्हणतात, द सेफ्टी ऑफ द लॉकर इज इन द हँड ऑफ द बँक, म्हणजे सेफ्टी ऑफ लॉकर इज इन द हँड ऑफ द बँक. मग तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ऍक्च्युली युनिटरी म्हणजे काय. ओके, त्यामध्ये सेंट्रल म्हणजे काय, स्टेट म्हणजे काय. त्यानंतर डॉक्टर डी डी बासू जे होते त्यांचं म्हणणं काय होतं, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इट इज नायदर प्युअरली फेडरल नॉट प्युअरली युनिटरी, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं यानुसार थोडक्यात. ओके, त्यानंतर बाय प्रोफेसर वेअर ते काय म्हणतात की ही इज अ सेड इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ क्वासी फेडरल कॉन्स्टिट्यूशन, इट हॅज अ मोर युनिटरी फीचर अँड सबसिडरी फेडरल फीचर्स. म्हणजे दोन्हीमध्ये थोडक्यात आपण काय केलेलं आहे की काही भाग हा युनिटरीचा घेतलेला आहे, काही भाग हा फेडरलचा घेतलेला आहे. त्यामुळे काय म्हटलं जातं, इंडिया इज अ क्वासी फेडरल. ओके, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ क्वासी फेडरल. त्यानंतर आता आपला आजचा जो महत्वाचा भाग आहे ऍक्च्युली प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण कसं म्हणतो, आता तुम्ही कोणत्याही भारताची राज्यघटना कोणतंही पुस्तक उघडलं त्यामध्ये बघा भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना असते, प्रस्तावना. त्यामध्ये काय म्हणलेलं जातं, ऍक्च्युली आपली भारताची राज्यघटना जी आहे त्यामध्ये काय म्हणलेलं तुम्हाला मी जस्ट एकदा वाचून दाखवतो. राज्यघटनेमध्ये काय म्हणलेलं मी तुम्हाला लक्षात येईल. We the people of India having solemnly resolved to the constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic and to secure all its citizens. त्यामध्ये जस्टिस कसा, सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल. त्यानंतर लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. त्यानंतर इक्वॅलिटी ऑफ स्टॅट्यूट अँड द ऑपॉर्च्युनिटी अँड द प्रमोट अमंग देम ऑल. त्यानंतर फ्रॅटर्निटी assuring the dignity of the individual and the unity of the integrity of the nation. आता मी तुमच्या समोर जे वाचलं ते काय होती, आपली भारताची प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, प्रस्तावना म्हणतो आपण थोडक्यामध्ये. त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, इन आवर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली दिस 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949 डू हिअर बाय अडॉप्ट अँड इनॅक्ट अँड गिव्ह ऑर्डर विथ दिस कॉन्स्टिट्यूशन. थोडक्यात हे आपलं कधी इनॅक्ट झालं, तर 26 नोव्हेंबर 1949. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रिॲम्बल काय असतं. ओके, तर आपली भारताची जी राज्यघटना आहे, आपण ज्यावेळेस भारताच्या राज्यघटनेचं पुस्तक ओपन करू त्यामध्ये पहिल्याच पानावरती हे तुम्हाला प्रिॲम्बल दिसेल. ओके, तर आता प्रिॲम्बल म्हणजे काय असतं मी सांगतो तुम्हाला की ऑलमोस्ट इन एव्हरी कॉन्स्टिट्यूशन, कोणतेही कॉन्स्टिट्यूशन असेल, हिअर इज अ प्रिॲम्बल, त्यामध्ये प्रिॲम्बल असते. ते काय करत असतं, विच प्रोव्हाइड द ऑब्जेक्टिव्ह, पर्पजेस, नेचर, स्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुमच्या कॉन्स्टिट्यूशनचा ऑब्जेक्ट काय आहे, तुमच्या कॉन्स्टिट्यूशनचा पर्पज काय आहे, नेचर काय आहे, स्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर काय म्हणलं जातं, द प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नथिंग बट इन शॉर्ट तर ते काय असतं, तर अँड इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन. थोडक्यात तुमचं कॉन्स्टिट्यूशनचं ते इंट्रोडक्शन देत असतात. ओके, त्यामध्ये थोडक्यात आता बऱ्याच केसमध्ये मुद्दा कॉन्स्टिट्यूशन ऑफ, थोडक्यात कसं सांगतो तुम्हाला, मला सांगा की भारताची राज्यघटनाचं पुस्तक तुम्ही ओपन केलं आणि त्याचं पहिलं पान वाचलं तर आपल्या भारताची राज्यघटना कशी आहे हे तुम्हाला समजून जातं.
ओके, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, इंट्रोडक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता एन ए पालकेवाला एक खूप फेमस ऑथर होते, तर त्यांना काय म्हणलं तुमच्या लक्षात येण्यासाठी, प्रियांबल ॲज द आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रियांबल काय आहे, आता मला तुम्ही सांगा, तुम्ही आता सरहद कॉलेजचे स्टुडंट आहात, बरोबर आहे, तर तुमच्याकडे सरहदचा आय कार्ड आहे, बरोबर आहे, तर तुमचा आय कार्ड ज्यावेळेस एखादा दुसरा माणूस असेल, ओके, तर बाहेरचा माणूस असेल, तो ज्यावेळेस तुमचा आय कार्ड बघतो त्यावेळेस त्याला लगेच समजून जातं की अरे नाही, हे सरहदचे स्टुडंट आहे. एखाद्या मुलाच्या गळ्यामध्ये भारतीय विद्यापीठचा आहे, तर हा मुलगा जो आहे तो भारतीय विद्यापीठचा स्टुडंट आहे. तसं तुम्हाला लक्षात येण्यासाठी आता लक्षात येईल की प्रियांबल ॲज द आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, थोडक्यात प्रियांबल बघितलं की थोडक्यात तुमच्या राज्यघटनेमध्ये काय आहे त्याचा सारांश, थोडक्यात काय आपल्या राज्यघटनेचा सारांशला काय म्हणलं जातं, तर प्रियांबल म्हणलं जातं. ओके, त्यामध्ये आता काय सांगितलेलं आहे, द प्रियांबल टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ बेस अँड ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ड्राफ्टेड. ओके, आणि हे कोणी केलं होतं तयार, आपलं जे प्रियांबल आहे ते, तर आपले पंडित नेहरू, आपले जे भारताचे पंतप्रधान होते ना, तर त्यांना हे अडॉप्ट केलं होतं आणि त्यांना ड्राफ्ट केलं होतं. ड्राफ्ट म्हणजे तयार केलं होतं, जे आपली प्रियांबल आहे ना ते त्यांना ड्राफ्ट केली होती. ओके, त्यानंतर आपण ह्यामध्ये काय बघूया, आता हे तर तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला आता लक्षात आलं असेल की प्रियांबल म्हणजे नेमकं काय. ओके, त्यानंतर मी तुम्हाला सांगेल आपली जी भारताची राज्यघटना होती, तर त्यामध्ये एक 42nd अमेंडमेंट झाली होती, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाली होती त्या 1976 मध्ये. आणि त्यामध्ये काय झालं, 3 वर्ड्स ऍडेड, आपल्या प्रियांबल मध्ये 3 वर्ड ऍड करण्यात आले. ते म्हणजे कोणते कोणते, सोशलिस्ट, सेक्युलर अँड इंटिग्रिटी. हे 3 वर्ड जे आहेत ते आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आले, म्हणजे कुठल्या भागामध्ये, तर प्रियांबल मध्ये. ओके, तर त्यामध्ये अजून तुम्हाला मी काय सांगू शकतो, तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल प्रियांबल म्हणजे काय असतं, इट इज इंट्रोडक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इट इज आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता तुम्हाला एक सांगतो की आपली जी भारताची राज्यघटना सुरुवातीला बनवली होती ना, त्यावेळेस काय झालं, बेरुबेरी केस, हा ARI 1960 सुप्रीम कोर्ट 845. आता हे तुम्हाला मी केस लॉ काय एक्सप्लेन करू त्यामागचं कारण सांगतो. आता तुम्हाला मी काल एक्सप्लेन केलं होतं, सोर्सेस ऑफ लॉ. कायदा बनत असताना 3 प्रकारे बनवला जातो. सोर्स म्हणजे कोणत्या पद्धतीने बनवला जातो, फर्स्ट इज अ कस्टम इज अ सोर्स ऑफ लॉ. कस्टम म्हणजे तुम्हाला मी काल सांगितलं होतं, कोणतंही हिंदू मॅरेज ऍक्ट मधील मॅरेज व्हॅलिड, कायदेशीर मॅरेज होण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची असते, सप्तपदी म्हणजे 7 फेरे गेले. आता तुम्हाला प्रश्न पडेल, लग्नामध्ये अग्निभोवती आपण 7 फेरे घेतो, तर घेतो म्हणजे त्याला आपल्या कायद्यामध्ये त्याला महत्व आहे. 7 फेरे घेतल्यानंतरच हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये ते लग्न कायदेशीर होतं. ओके, तर थोडक्यात तुम्हाला हा लक्षात आला असेल, कस्टम इज अ सोर्स ऑफ लॉ. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं का लेजिस्लेचर, कायदे मंडळ आहे, ते कायदा तयार करण्याचं काम करतं. आणि तिसरा पॉईंट मी तुम्हाला त्यात मेन्शन केला होता की प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंट म्हणजे PRESIDENT, आपले भारताचे राष्ट्रपती ते प्रेसिडेंट वेगळे, आणि आपल्या लॉ मध्ये प्रेसिडेंट PRECEDENT. प्रेसिडेंट म्हणजे काय असतं, सुप्रीम कोर्ट. आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय कोणतं आहे, तर ते सुप्रीम कोर्ट आहे. त्यानंतर हायकोर्ट आहे. तर आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालय असेल किंवा हायकोर्ट असेल, हे ज्यावेळेस निकाल देत असतं किंवा जजमेंट देत असतं, तर तो कायदा बनत असतो. ओके, थोडक्यात सुप्रीम कोर्टनं कोणतंही जजमेंट दिलं, हायकोर्टनं कोणतंही जजमेंट दिलं, तर ते कायदा बनत असतं. आणि ते कायदा बनत असतं म्हणून त्याला काय म्हणलं जातं, प्रेसिडेंट, PRECEDENT. मी त्याचं काल एक्झाम्पल दिलं होतं. आपले बॉम्बे हायकोर्टामध्ये काय डिक्लेअर केलं, कोणतंही हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये कोणतंही लग्न व्हॅलिड होण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज इज अ मस्ट. विदाउट रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज दिस मॅरेज इज वाईड. कोणतंही लग्न व्हॅलिड होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर ते कायदा बनवून केलं. थोडक्यात काय झालं की कोणतंही लग्न झाल्यानंतर ते रजिस्टर करणं हे खूप महत्वाचं. जोपर्यंत रजिस्टर करत नाही तोपर्यंत लग्न ते व्हॅलिड होत नाही. ओके, आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन का केलं, तर तुम्हाला आता लक्षात येईल की आता ही जी प्रियांबल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, प्रियांबल इज अ इंट्रोडक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणलं, आय कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणलं, तर सुप्रीम कोर्टामध्ये बेरुबेरी केस झाली ARI 1960 1960 मध्ये. त्या केसमध्ये काय झालं, ते सुप्रीम कोर्टाने ह्या केसमध्ये काय सांगितलं की प्रियांबल इज अ नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर त्यांचं म्हणणं कसं होतं की प्रियांबल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे का, तर त्या केसमध्ये म्हणलं होतं की नाही, प्रियांबल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही. ओके, तर त्यामध्ये नंतर काय झालं, ह्या केसमध्ये थोडक्यामध्ये काय झालं तुम्हाला मेन्शन करतो त्यामध्ये. आता ह्यामध्ये काय झालं, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, ओके, तर त्यामध्ये आपलं जे प्रियांबल आहे त्यामध्ये 395 म्हणजे 395 आर्टिकल्स आहेत. ओके, आणि 8 शेड्यूल आहे, आणि प्रेझेंटली आता 395 आर्टिकल आणि 12 शेड्यूल्स आहेत. ओके, 395 आर्टिकल आणि
12 शेड्यूल्स आहे. तर ह्यामध्ये मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. आता केस लॉ तर आहेच त्यामध्ये की ऍक्च्युली काय झालं होतं, बेरुबेरी केसमध्ये काय झालं होतं, कोर्टापुढे कोणता मुद्दा होता की प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर त्यामध्ये सांगितलं नाही, प्रिॲम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यानंतर केशवानंद भारती वर्सेस थोडक्यात एकच मिनिट, केशवानंद भारतीची जी केस होती त्यामध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टानं की प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके. तर थोडक्यात केशवानंद भारतीमध्ये काय झालं, पहिलं जे जजमेंट दिलं होतं बेरुबेरी केसचं त्यामध्ये काय म्हणलं होतं की प्रिॲम्बल इज अ नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पण ह्या केसमध्ये काय सांगितलं की प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता मी तुम्हाला प्रिॲम्बल तुम्हाला डेस्कटॉपला दिसत असेल सवा, हे जे आहे ते आपली भारताची राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्यामध्ये हे समोर जे आहे ते प्रिॲम्बल आहे. ओके. तर आता प्रिॲम्बल मध्ये जे वर्ड आहेत, व्हॉट इज अ सॉव्हरीन, व्हॉट इज अ सोशलिस्ट, सेक्युलर, व्हॉट इज अ डेमोक्रेटिक, हे शब्द तुम्हाला लक्षात येणार नाही. आता हे सगळे जे वर्ड आहेत ते मी तुम्हाला एक 1 to 1 एक्सप्लेन करतो. ओके. तर आता हे भारताच्या राज्यघटनेमधले जे वर्ड्स आहेत ना ते तुम्हाला मी पहिलं फर्स्ट जे आहे तो सॉव्हरीन. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडेल सॉव्हरीन म्हणजे काय असतं. थोडक्यात काय, द वर्ड सॉव्हरीन त्यामध्ये काय सांगितलं, इंडिया इज अ फुल्ली इंडिपेंडंट. आपली जी भारत जो आहे तो इंडिपेंडंट आहे अँड नो मोर इंडिपेंडंट अपॉन द आउटसाइड अथॉरिटी. म्हणजे भारतामध्ये दुसरं कोणावरती आपण डिपेंड आहे का, आउटसाइड अथॉरिटी, बाहेरच्या अथॉरिटीवरती कोणावरती डिपेंड आहे का आपण, नाही. ओके. द वर्ड सॉव्हरीन इम्प्लाइज दॅट इन इंडिया नायदर डिपेंडंट और नॉट डॉमिनंट ऑफ एनी अदर नेशन. तर थोडक्यात आपण कोणावरती डिपेंड आहे का, नाही. भारत हा स्वतंत्र देश आहे आणि आपण अमेरिकेवरती डिपेंड आहे का, किंवा अमेरिकेचा आपल्यावरती डॉमिनन्स आहे का, नाही. ओके. तर त्याला काय म्हणलं जातं, इंडिया इज अ फुल्ली इंडिपेंडंट स्टेट. ओके. त्यामुळेच आपल्या इंडियाला काय म्हणलं जातं, इंडिया इज अ सॉव्हरीन. तुम्हाला आता लक्षात आलं असेल सॉव्हरीन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे, इट इज अ फुल्ली इंडिपेंडंट. आणि त्यामध्ये कसं आहे की आपण कोणावरती डिपेंड नाही, नॉट डिपेंड, नॉट डॉमिनंट, आपल्यावरती कोणी डॉमिनंट नाहीये. ओके. त्यामुळे इंडियाला काय म्हणलं जातं, थोडक्यात इंडिया इज अ सॉव्हरीन स्टेट. त्यानंतर आपण पुढे सोशलिस्ट आहे बघा. सोशलिस्ट मध्ये काय म्हणलेलं आहे आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, समाजवादी, थोडक्यात सोशलिस्ट मध्ये. आणि सॉव्हरीन म्हणजे सार्वभौम, मराठीमध्ये सार्वभौम म्हणतो आपण. आता सोशलिस्ट म्हणजे काय, द वर्ड सोशलिस्ट अँड सेक्युलर. आता सोशलिस्ट आणि सेक्युलर दोन वर्ड आहेत बघा. तर ते काय झालेलं आहे, द वर्ड सोशलिस्ट अँड सेक्युलर वेर इन्सर्टेड इन द प्रिॲम्बल बाय द कॉन्स्टिट्यूशन 42nd अमेंडमेंट ऍक्ट 1976. आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये 42nd अमेंडमेंट झाली 1976 आणि त्यामध्ये 3 वर्ड ऍड करण्यात आले. ओके. मगाशी आपण बघितलं कोणते कोणते, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे आणि इंटिग्रिटी आहे. तर आता ह्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं अमेंडमेंट म्हणजे काय असतं. कोणताही कायदा बनत असताना कायद्यामध्ये ज्यावेळेस आपण चेंजेस करतो तर ते त्याला अमेंडमेंट म्हणलं जातं. अमेंडमेंट म्हणजे काय, अल्टर द लॉ. अल्टर आपण म्हणतो ना, अल्टर द लॉ. थोडक्यात कोणत्याही कायद्यामध्ये जेव्हा दुरुस्ती केली जाते, आपलं मराठीमध्ये आपण दुरुस्ती म्हणूया, तर ती दुरुस्तीलाच काय म्हणलं जातं, अमेंडमेंट म्हणलं जातं. त्याचं काल मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. अमेंडमेंट कशासाठी करायच्या, तुम्हाला प्रश्न पडू शकतो की कायदा आहे तर कायद्यामध्ये अमेंडमेंट का केल्या पाहिजेत. मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं होतं की आता इज अ लॉ इज अ मेड फॉर द सोसायटी, नॉट सोसायटी मेड फॉर द लॉ. म्हणजे कायदा जो असतो ना तो समाजासाठी असतो, समाज कायद्यासाठी नसतो. म्हणजे लोकांसाठी कायदा बनवला जातो, कायद्यासाठी लोक नसतात, लक्षात घ्या. त्यामध्ये मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की सोसायटी इज अ डायनामिक कन्सेप्ट. सोसायटी इज अ डायनामिक कन्सेप्ट म्हणजे कसं, सोसायटी रोज बदलत असते. ओके. तर त्यामुळे लॉ सुद्धा कसं आहे की लॉ मध्ये सुद्धा चेंजेस करणं महत्वाचं आहे. त्याचं मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं होतं. 2021 मध्ये समजा एक कायदा बनवला आपण आज, तर मला सांगा की आजचा जो कायदा बनवणार आहे तर आजच्या परिस्थितीनुसार आपण तो कायदा बनवलेला असणार आहे. तर तोच कायदा 2031 मध्ये जे 31 मध्ये जे लोक असतील, आता 21 मध्ये लाईफस्टाईल आणि 31 मध्ये लाईफस्टाईल ह्यामध्ये बरेचसे चेंजेस होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे 21चा जो कायदा बनवलेला आहे तो 21च्या परिस्थितीनुसार बनवलेला असणार आहे. 21च्या लोकांना डोळ्यापुढे आपण डोळ्यापुढे पाहून आपण बनवलेला असेल. पण 31 मध्ये ते असेल का. आता आपण म्हणतो जनरेशन, आजकाल म्हणतो आपण जनरेशन बदलत चाललेलं आहे. आता मला तुम्ही सांगा, आपल्या आजोबांच्या काळातली जी परिस्थिती होती आणि आजच्या काळातली जी परिस्थिती, आपण म्हणतो ना जनरेशन गॅप. ओके. जनरेशन गॅप. तर त्यामध्ये कसं राहतं की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. थोडक्यात काय असतं की कायद्यामध्ये सुद्धा आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, चेंजेस केले पाहिजे. त्यालाच काय म्हणलं जातं, अमेंडमेंट. हे मी तुम्हाला एक्सप्लेन का करतोय, तर आता हे अमेंडमेंट हे लॉचे सगळे वर्ड आले तर तुम्हाला ते लक्षात यावं की ऍक्च्युली अमेंडमेंट म्हणजे काय असतं. ज्यावेळेस तुम्ही आता न्यूजपेपर बघसाल,
इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया, त्यामध्ये बऱ्याच अमेंडमेंट येतात बघा. तर तुम्हाला हे पुढच्या वेळेस ते कुठं जरी तुम्हाला वाचण्यात आलं तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. अमेंडमेंट म्हणजेच काय असतं ते आपण म्हणतो दुरुस्ती थोडक्यात, ओके, कायद्यामध्ये केलेली. त्यानंतर आता मी पहिला पॉईंट झाला आपला सॉव्हरीन, सेकंड आता सोशलिस्ट. मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलं सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे 42nd अमेंडमेंट ऍक्ट 1976 मध्ये आपल्या राज्यघटनेत ते ऍड करण्यात आले. ओके, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सोशलिस्ट म्हणजे काय असतं की आपलं समाजवादी म्हणतो आपण. ओके, सेक्युलर म्हणजे काय थोडक्यात आता मी तुम्हाला सांगतो सेक्युलर म्हणजे काय असतं का. द टर्म सेक्युलरिझम मीन्स अ स्टेट विच हॅज नो रिलिजन ऑफ इट्स ओन ॲज रिकग्नाइज रिलिजन ऑफ द स्टेट. तर मला ह्या आपला भारत देश आहे, तर भारतामध्ये कसं आहे भारतीय हाच आपला धर्म आहे, लक्षात घ्या. भारतीय आपण बरेच म्हणतो ना आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, अनेक देशात अनेक पंथाचे लोक राहत असतात, पण भारतीय म्हणून भारतीय हाच आपला खरा धर्म आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये सेक्युलरिझम म्हणजे काय, आपल्या इथं कसं आहे प्रत्येक धर्माचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, प्रत्येक धर्माला फ्रीडम दिलेला आहे. मग त्यामध्ये प्रत्येक जण आपल्या धर्मानुसार त्याचं जे कार्य आहे ते करू शकतो. ओके, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की थोडक्यात स्टेट ट्रीट ऑल रिलिजन इक्वली. थोडक्यात सगळ्या रिलिजनला आपण इक्वल हे केलं पाहिजे, कोणत्याही रिलिजनला उच्च नाही, कोणत्याही रिलिजनला आपण कमी लेखलं नाही पाहिजे, ऑल रिलिजन इक्वली. त्यामध्येच काय म्हणलेलं आहे थोडक्यात आपण काय म्हणतो पॉझिटिव्हली कन्सेप्ट काय इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगितलंय सेक्युलरिझम म्हणजे ऑल रिलिजन इन आवर कंट्री हॅव द सेम स्टेटस अँड सपोर्ट फ्रॉम द स्टेट. थोडक्यात सर्व धर्मांना सेम स्टेटस दिलं पाहिजे. ओके, सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं पाहिजे, त्याला काय म्हणायचं सेक्युलर. मराठीमध्ये आपण काय म्हणतो धर्मनिरपेक्ष. ओके, त्यानंतर फोर्थ पॉइंट आहे तो डेमोक्रेटिक. आता डेमोक्रेटिक म्हणजे काय तर प्रजासत्ताक आपण म्हणतो, म्हणजे राज्यात अंतिम सत्ता जी असते ते लोकांकडे असते. आता ह्या डेमोक्रेटिक आहे ना, तर आता उद्याचा जो टॉपिक असणार आहे तो डेमोक्रेसी. पूर्ण आपलं लेक्चर जे असणार आहे ते डेमोक्रेसीवरती असणार आहे, तरी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो. द टर्म डेमोक्रेटिक म्हणजे कसं असतं डिनोट्स फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट विच सेक्युअर पॉवर अथॉरिटी द विल ऑफ द पीपल. थोडक्यात कसं असतं व्हाईस ऑफ द गव्हर्नमेंट इज नथिंग बट द चॉईस ऑफ द पीपल. थोडक्यामध्ये कसं असतं पूर्वीच्या काळी कसं होतं किंग सिस्टीम म्हणजे राजा जो बोलायचा तोच सर्व गोष्टी करायचा, बरोबर आहे. आता मला तुम्ही ह्यामध्ये सांगा पूर्वीच्या काळी राजा असायचे, आता राजांमध्ये चांगले राजे खूप होते, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल असं समजा ए आहे, तो राजा आहे, त्यानं खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये कसं होतं त्याचं खूप वय झालेलं आहे आणि त्याचा मुलगा आहे. ओके, तर त्याच्या वडिलांची जी राजाची आपण म्हणतो ना गादी असायची तर ती त्याच्या मुलाला मिळायची. तर आता मुलगा जो होता ते मला सांगा राजा जो होता जो होता जसं चांगल्या गोष्टी फॉलो करायचा तर त्याचा मुलगा चांगल्या गोष्टी करल ह्याची गॅरंटी आपण देऊ शकतो का, नाही देऊ शकत. आता थोडक्यात ते राजा जो आहे राजाने ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याचा मुलगा करेलच ह्याची गॅरंटी आपण देऊ शकतो का, नाही देऊ शकत. मग मला तुम्ही सांगा एखाद्या राज्यामध्ये चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे, कधी कधी आपण बघितलं की त्याच्या मुलानं खूप बरेचसे चुकीचे निर्णय घेतले, प्रजेवरती अन्याय केला, अशा गोष्टी घडतात, बरोबर आहे. तर त्यासाठी डेमोक्रेसी. आता डेमोक्रेसीमध्ये कसं असतं राजा सिस्टीम किंग सिस्टीम आहे का नाही, ह्यामध्ये कशी सिस्टीम आहे की थोडक्यात लोकांसाठी बनवलेलं राज्य म्हणजे फॉर द पीपल ऑफ द पीपल. थोडक्यात ह्यामध्ये काय सांगितलं लोकांसाठी बनवलेलं राज्य म्हणजेच काय असतं ते लोकशाही असते. आणि ह्यामध्ये कसं असतं राज्यात अंतिम सत्ता जी कोणाकडे असते लोकांकडे असते. आता तुम्ही मला सांगा भारतात लोकशाही आहे, बरोबर आहे, लोकसभा असते, राज्यसभा असते. लोकसभेला आपण काय करतो खासदार निवडून देतो सर्वजण. ओके, आपण म्हणतो मेंबर ऑफ पार्लमेंट एमपीज म्हणतो ते निवडून देतो. त्यामध्ये काय होतं काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि आपल्या देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट फॉलो होतं, तयार होतं. म्हणजे नरेंद्र मोदींच्या वेळेस सुद्धा आपण त्यावेळेस खासदार निवडून दिले आणि केंद्रामध्ये आपलं केंद्र शासन हे स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये आपण स्टेट गव्हर्नमेंट केलं आणि महाराष्ट्रामध्ये स्टेट गव्हर्नमेंट. आता मला तुम्ही सांगा फॉर एक्झाम्पल आता देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि आपण लोकांनाच वोटिंग करून निवडून दिलं, लोकांना खासदार निवडले, खासदार लोकांना त्यांचा एक लीडर निवडला वोटिंग करून आणि तो लीडर म्हणजे कोण प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आता मला तुम्ही सांगा आपल्याला जर समजा आता असं जाणवलं की मोदींचं काम हे चांगलं नाही, एक फॉर एक्झाम्पल, ओके, तर तुम्हाला काय पॉवर असते पुढच्या इलेक्शनला तुम्ही काय करणार की नाही त्यांना वोटिंग नाही करायचं आणि आपण दुसरा जो चांगला व्यक्ती वाटेल त्याला वोटिंग करायचं. म्हणजे थोडक्यात काय की लोकशाहीमध्ये कसं असतं कोणी जरी त्याच्या सत्तेचा गैरवापर केला तर त्याला तुम्ही तुमच्या वोटिंगचा जो राईट आहे त्यानुसार तुम्ही त्याला त्या व्यक्तीला तुम्ही थोडक्यात
आपण चेंज करू शकतो, बदलण्याचा अधिकार आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्हाला अजून एक हा प्रश्न पडेल की आपली जी राज्यघटना आहे, भारतामध्ये सर्वात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे? मला द्या बरोबर उत्तर तुम्ही. भारतात सर्वात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे असं तुम्हाला वाटतं? भारतामध्ये सर्वात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे? आता कुणाला काय वाट? जनता. येस, हा, गुड गुड. थोडक्यात काय आहे की आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की प्राईम मिनिस्टर आहेत, सीएम आहेत, आय एस ऑफिसर आहे. नाही, भारताचा कॉमन पीपल जो आहे ना, तर तो सर्वात जास्त पॉवरफुल आहे. जनता जी आहे ना, ती सर्वात जास्त पॉवरफुल आहे. ओके. तर त्यानंतर आता डेमोक्रेटिक म्हणजे काय तुम्हाला लक्षात आले असेल, राज्यात अंतिम सत्ता कोणाकडे असते? लोकांकडे असते. ओके. त्यानंतर आता रिपब्लिक, फिफ्थ पॉईंट थोडक्यात त्यामध्ये रिपब्लिक पॉईंट आहे बघा. रिपब्लिक म्हणजेच काय? राजा नसलेलं राज्य होय थोडक्यात, त्याला गणराज्य मराठीत म्हणतो. ओके. त्यामध्ये काय रिपब्लिक म्हणजे काय? द टर्म रिपब्लिक सिग्निफाय दॅट देअर शाल बी इलेक्टेड हेड ऑफ द स्टेट ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह हेड, ॲज अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज अ चीफ एक्झिक्युटिव्ह हेड थोडक्यात. आवाज येतोय का माझा? येतोय ना आवाज? येस येस. ओके. काय तर त्यामध्ये थोडक्यात कसं असतं, थोडक्यात रिपब्लिक म्हणजेच काय? थोडक्यात राजा नसलेलं राज्य होय. म्हणजे थोडक्यात काय राहतं, डेमोक्रेटिक पॉलिटी कॅन बी क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज. एक म्हणजे मोनार्ची आणि सेकंड इज रिपब्लिक. मोनार्ची म्हणजेच काय? द हेड ऑफ द स्टेट, म्हणजे थोडक्यात किंग, क्वीन, राजा किंवा राणी. ओके ओके. तर त्याला काय म्हणलं जातं? मोनार्च म्हणजेच काय? राजा असलेलं राज्य. आणि सेकंड जे आहे ते रिपब्लिक म्हणजेच काय? आता आपण म्हणतो भारतामध्ये काय आहे? लोकशाहीच आहे ना, रिपब्लिक, लोकांना बनवलेलं राज्य. ओके. त्यामुळे थोडक्यात काय आहे? रिपब्लिक. आणि आपल्या भारतामध्ये कसं सांगितलेलं आहे की आपण काय करतो? इंडिया हॅज द इलेक्टेड हेड कॉल्ड द प्रेसिडेंट, आणि इनडायरेक्टली पिरियड ऑफ 5 years, 5 वर्षासाठी ते निवडलं जातं. थोडक्यात काय लक्षात ठेवा? रिपब्लिक म्हणजे गणराज्य, राजा नसलेलं राज्य होय. ओके. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो जस्टिस म्हणजे काय? आता आपण मराठीमध्ये त्याला न्याय म्हणतो. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? द टर्म जस्टिस इन द प्रिअम्बल, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 3 डिस्टिंक्ट फॉर्म, 3 प्रकारामध्ये. एक म्हणजे सोशल, दुसरं म्हणजे इकॉनॉमिकल, आणि थर्ड म्हणजे कोणतं? पॉलिटिकल. आता सोशल म्हणजे काय असतं? तर सोशल म्हणजे समाजाशी रिलेटेड. म्हणजे थोडक्यात काय? सोशल जस्टिस डिनोट द इक्वल ट्रीटमेंट ऑफ ऑल सिटीजन, सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट द्यायची, विदाउट एनी सोशल डिस्टिंक्ट बेस्ड अपॉन कास्ट, कलर, रेस, रिलिजन, सेक्स. ओके. तर थोडक्यात आपल्या ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे? थोडक्यात प्रत्येकाला प्रत्येकाच्या, आपलं आपण होतो ना, म्हणजे आपल्या इथं कास्ट म्हणतो, तर कुणी कुणाच्या कास्टला कमी नाही म्हणायचं. थोडक्यात सर्वजण हे सगळ्यांचं. थोडक्यात मला काय म्हणायचंय की प्रत्येकाला प्रत्येकाच्या कास्टचा अभिमान असला पाहिजे, पण आपण कोणत्याही कास्टच्या व्यक्तीला हे नाही केलं पाहिजे. थोडक्यात आपण त्या लक्षात, भारत आपली हीच खरी, आपली ऍक्च्युली एक आहोत, भारत पूर्ण एक आहोत. ओके. त्यांना कलर आहे, रेस आहे, रिलिजन आहे, सेक्स आहे. थोडक्यात हे जे आहे ते त्याला काय म्हणलं जातं? सोशल जस्टिस म्हणलं जातं. त्यानंतर आता इकॉनॉमिक जस्टिस मध्ये काय म्हणण्यात आले? इक्वल पे फॉर इक्वल वर्क. ओके. इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजे समान कामाला समान पैसे दिले पाहिजेत थोडक्यात. त्याला काय म्हणलं जातं? इकॉनॉमिक जस्टिस. आणि थर्ड जे म्हणलेलं आहे ते पॉलिटिकल जस्टिस म्हणजेच काय? थोडक्यात जे ऑल आपण सर्वजण आहोत. ओके. तर ह्यांना पॉलिटिकली राईट जे आहे ते इक्वल ऍक्सेस ऑल पॉलिटिकल. थोडक्यात काय की इक्वल व्हाईस इन गव्हर्नमेंट. ओके. तर थोडक्यात आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता तुम्ही हे भारताची राज्यघटना म्हणजे भारताची जी आपली प्रिअम्बल आहे ना, तर आता बघा, सॉव्हरीन म्हणजे काय, सोशलिस्ट म्हणजे काय, सेक्युलर म्हणजे काय, तर पूर्ण तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपली भारताच्या राज्यघटनेमध्ये एवढं पूर्ण जे प्रिअम्बल जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये काय असणार आहे ते बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला हायलाईट होतील किंवा समजतील. ओके. त्यानंतर पुढचा जो पॉईंट होतो लिबर्टी. आपण लिबर्टी म्हणजे काय म्हणतो? स्वातंत्र्य म्हणजे कसं असतं? लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. थोडक्यात आपल्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तर थोडक्यात आपल्या भारतामध्ये आता तुम्ही आहात, तुम्हाला जर एका कोणत्याही पक्षाचे समजा काही गोष्टी चुकीच्या वाटल्या तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकता, भारतामध्ये बोलू शकता, पाकिस्तानमध्ये नाही बोलू शकत, तुम्ही अफगाणिस्तानमध्ये बोलू शकत नाही. ओके. तर का आपल्या भारतामध्ये का बोलू शकता? तर भारतामध्ये आपल्या लोकशाही आहे आणि भारतामध्ये आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे. थोडक्यात लिबर्टी आहे ती आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. म्हणजे उद्या कोणतीही पॉलिटिकल पार्टी, आता फॉर एक्झाम्पल बघा, काही लोक बीजेपीवरती टीका करतात, काही लोक काँग्रेसवरती टीका करतात. तर उद्या असं आता बीजेपीवरती टीका केली तर बीजेपीच्या पक्षाचे माणसं येऊन तुम्हाला म्हणू शकत नाही त्या व्यक्तीला की अरे तुम्ही ह्या पक्षाबद्दल बोलू नका. ते काय करू शकतात? तुम्ही जे मांडलेले मुद्दे आहेत
तर ते मुद्दे तुमचे सॉल्व्ह करण्याचा किंवा मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यालाच आपण डिबेट म्हणतो बघा, न्यूज चॅनलवरती डिबेट असतात. ओके, फॉर एक्झाम्पल थोडक्यात ह्या गोष्टी आपल्याला जी लिबर्टी जी आहे ती कुणी दिलेली आहे, तर आपल्या भारताच्या राज्यघटनेने दिलेली आहे लिबर्टी. त्यालाच आपण काय म्हणतो, स्वातंत्र्य म्हणतो. लिबर्टी म्हणजे काय असतं, स्वातंत्र्य. त्यानंतर काय, इक्वॅलिटी. आता इक्वॅलिटी म्हणजे काय, समता, समानता. ह्याचं मी काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. भारतामध्ये काय काय सांगितलेलं आहे, इक्वल ट्रीट फॉर इक्वल, म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सर्व समान. मी तर एक्झाम्पल दिलं होतं. फॉर एक्झाम्पल, कॉमन पीपलने एखादा गुन्हा केला, कॉमन पीपलनं चोरी केली, एखाद्या टीचरच्या मुलानं चोरी केली आणि एका मिनिस्टरच्या मुलानं चोरी केली, तर कायदा काय म्हणतो, तिघांना जरी चोरी केली तर तिघांना शिक्षा सेमच होणार. कॉमन पीपलचा जरी मुलगा असेल म्हणून त्याला शिक्षा जास्त आणि मिनिस्टरचा मुलगा असेल म्हणून त्याला शिक्षा कमी, असं आहे का, नाही. का नाही, तर इक्वॅलिटी. आपण म्हणतो ना, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन लॉ. त्यालाच म्हणजे काय, भारतात समानता आहे. तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल समानता म्हणजे काय. त्यानंतर फॅटर्निटी, बंधुता. आता बंधुता म्हणजे काय, थोडक्यात आपण सर्वांना आपण भारताचे बघा, ज्यावेळेस आपण नागरिक शास्त्र म्हणा किंवा आपलं 7वी 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये आपली प्रार्थना असायची बघा, आपण सारे भारतीय आहोत, त्यामध्ये बंधुता शब्द असायचा. तर तुम्हाला लक्षात येईल याचं किती महत्व आहे. थोडक्यात काय, आपण सर्वजण आपण म्हणतो ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहेत. ओके, तर ह्या गोष्टीवरून काय त्याला आपण म्हणतो, बंधुता म्हणून. थोडक्यात काय ह्याला म्हणतो, फॅटर्निटी. ओके, फॅटर्निटी ही खूप महत्वाची आहे. त्यानंतर आपण कुठला बघितला मुद्दा, आता ह्या सगळ्या गोष्टी बघा, मी तुम्हाला सगळे पॉईंट एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्हाला आता लक्षात आलं असेल, व्हॉट इज अ सॉव्हरीन, व्हॉट इज अ सोशलिस्ट, सेक्युलर, व्हॉट इज अ डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. त्यानंतर जस्टिस म्हणजे काय, लिबर्टी म्हणजे काय, इक्वॅलिटी काय आणि फॅटर्निटी काय. त्यानंतर आता दुसरा पॉईंट काय, सिग्निफिकन्स ऑफ द प्रिअम्बल. आता सिग्निफिकन्स म्हणजे प्रिअम्बलचं सिग्निफिकन्स काय आहे, द कॉन्स्टिट्यूशन इज द मोस्ट प्रिसाइज पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि इट इज अ की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स. थोडक्यात कॉन्स्टिट्यूशनचं जे माइंड आहे ना, त्यांचं ते माइंड ओपन करण्याचं काम, की टू ओपन द माइंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेकर्स कोण करत असतं, तर प्रिअम्बल करत असतं. तुम्हाला आता लक्षात आलं असेल प्रिअम्बल म्हणजे काय किंवा प्रिअम्बलचं महत्व काय, सिग्निफिकन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. थोडक्यात त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, प्रिअम्बल इज अ की टू ओपन द माइंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेकर्स. त्यानंतर पुढचा पॉईंट कोणता आहे, प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मी तुम्हाला मगाशी मेन्शन केलं, सुप्रीम कोर्ट इन बेरोबेरी केस, त्यामध्ये काय सांगितलं होतं सुप्रीम कोर्टानं, की प्रिअम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तो पार्ट कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे का, नाही. पण त्यानंतर काय झालं, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला ह्या केसमध्ये काय झालं, सुप्रीम कोर्टानं बेरुबेरी केसमध्ये जो निकाल दिला होता, ओके, जे जजमेंट दिलं होतं ते रिजेक्ट केलं म्हणजे ते नाकारलं. आणि केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 1973, हे लक्षात ठेवा. 1973 का लक्षात ठेवा, ह्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. केशवानंद भारती जी केस आहे ती कधी आली होती, तर 1973. आणि बेरुबेरी जी केस होती ना, ती कधी आली होती, तर 1960 मध्ये आली होती. बेरुबेरी केस होती ती 1960, म्हणजे 1960 मध्ये बेरुबेरीचा केसचा निकाल दिला होता ना, त्यामध्ये काय म्हणलं होतं, की प्रिअम्बल इज अ नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पण तो निकाल जो होता रिजेक्ट केला. आणि केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 1973 मध्ये कोर्टाने काय सांगितलं, प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि नुसता पार्ट नाही, इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, महत्वाचा घटक आहे कॉन्स्टिट्यूशनचा. ओके, मग तुम्हाला आता जर प्रश्न विचारला प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तर तुम्ही लगेच एक्सप्लेन केलं पाहिजे की प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, त्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता, इन बेरोबेरी केस सुप्रीम कोर्ट given judgment and said preamble is not part of the constitution, but this case supreme court rejected you and केशवानंद भारती केस मध्ये काय सांगितलं, preamble is a part of the constitution. नुसता पार्ट नाही, इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. इंटिग्रल म्हणजे महत्वाचा पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, म्हणजे बेरुबेरी केस 1960 ची, केशवानंद भारतीची केस आहे ते 1973 ची आहे. त्यानंतर काय सांगितलंय, प्रिअम्बल टू इंटरप्रिट द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. थोडक्यात हे काय, इंटरप्रिट प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल की ह्यामध्ये सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही म्हणू शकता प्रिअम्बलचं किती महत्व आहे. त्यानंतर टाइप्स अँड पॅटर्न्स ऑफ द गव्हर्नमेंट वगैरे. थोडक्यात तुम्हाला हे लक्षात आलं असेल की प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे खूप महत्वाचं आहे. बघा पॉईंट लक्षात, प्रिअम्बल आहे, त्यामध्ये सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही काय म्हणू शकता थोडक्यामध्ये, की वी द पीपल ऑफ इंडिया, इट केम फ्रॉम द पीपल ऑफ इंडिया, इट मीन्स सॉव्हरेनिटी लाईज इन द पीपल. थोडक्यामध्ये ह्यामध्येच काय, द अल्टिमेट
सँक्शन इट विल ऑफ द पीपल. थोडक्यात काय, सोर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द पीपल ऑफ इंडिया नॉट द स्टेट. थोडक्यात साधं काय लक्षात ठेवा, सोर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर आपण काय पुढचं बघू शकता, टाइप्स अँड पॅटर्न ऑफ द गव्हर्नमेंट आहे. त्यानंतर एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके, अडॉप्शन अँड एन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवा, एक प्रिअम्बल इज अ आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर तुम्ही काय म्हणू शकता, इट इज अ, आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आय कार्ड म्हणतो किंवा आयडेंटिटी कार्ड म्हणतो किंवा इंट्रोडक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणू शकता. ओके, त्यानंतर काय आपण म्हणू शकतो, प्रिअम्बल अँड अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. थोडक्यात प्रिअम्बल अँड अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, केशवानंद भारती केस मध्ये काय झालं की त्यामध्ये काय सांगितलं, प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला आता मुद्दा आला पाहिजे प्रिअम्बल आणि अमेंडमेंट मध्ये. तुम्हाला आता ही गोष्ट लक्षात आली असेल की बेरुबेरी, तुम्ही लगेच काय म्हणलं पाहिजे, इन बेरुबेरी केस 1960 सुप्रीम कोर्ट त्या केसमध्ये काय म्हटलं होतं की प्रिअम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पण काय झालं, 1973 मध्ये केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाला लक्षात आलं की अरे नाही, 1960 मध्ये जो निकाल दिला होता तो चुकीचा निकाल आहे. ओके, आणि तो निकाल पुन्हा रिजेक्ट करण्यात आला, कोणता, 1960 मधला. आणि 1973 मध्ये पुन्हा दुसरा निकाल देण्यात आलं, त्याला काय म्हणलं होतं की प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला मी जस्ट एक्सप्लेन करतो. सुप्रीम कोर्टामध्ये कसं होत असतं, कोणत्याही केसचा निकाल दिला जातो, मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं, त्याला काय म्हणलं जातं, प्रेसिडेंट. प्रेसिडेंट म्हणजे काय, PRECEDENT, प्रेसिडेंट. ओके, तर मला तुम्हाला सांगायचं की कोणत्याही केसमध्ये कोर्टाने कोणताही निकाल दिला तर सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलण्याचा अधिकार हा कुणाला नाहीये, पण सुप्रीम कोर्टाला स्वतःला आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या केसमध्ये समजा 2020 मध्ये एक निकाल दिला. आता फॉर एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला मेन्शन केलं की बॉम्बे हायकोर्टनं काय सांगितलं होतं, रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज इज अ मस्ट. म्हणजे कोणतंही लग्न व्हॅलिड होण्यासाठी रजिस्टर करणं महत्वाचं आहे. पण समजा 2021 मध्ये हायकोर्टाला वाटलं त्याने नाही, रजिस्ट्रेशन महत्वाचं नाही, तर त्या पहिला जो निकाल दिलेला आहे तो बदलण्याचा अधिकार कुणाला आहे, दुसऱ्या कुणाला नाही, पण ते हायकोर्टला आहे. ओके, किंवा सुप्रीम कोर्टने कोणताही निकाल दिला तर सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टालाच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असं तुम्हाला सांगतो का की सुप्रीम कोर्टामध्ये कसं असतं, एक जज आणि अनेक जज. एक जज म्हणजे आपण त्याला सिंगल जज म्हणतो, आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक जज असतील ना तर त्याला बेंच म्हणलं जातं, बेंच. ओके, म्हणजे अनेक जज मिळून जे बनलं जातं ना त्याला बेंच म्हणलं जातं. आता हे बेंच म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस एखादी कोणताही कॉम्प्लिकेशनचा मुद्दा उपस्थित होतो कोर्टापुढे त्यावेळेस एक जज असेल. आणि फॉर एक्झाम्पल आता केशवानंद भारतीची केस आपण एक्झाम्पल घेऊया, केशवानंद भारती केस आहे. आता केशवानंद भारती केसमध्ये असं इमॅजिन करा की कोर्टापुढे मुद्दा उपस्थित आहे की प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट, हा मुद्दा आहे. तर त्या केसमध्ये समजा असं झालं की 5 जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, 5 जजेस आहेत सुप्रीम कोर्टचे. तर ह्या केसमध्ये मग कसं होतं की 5 जज लोकांना वोट करण्याचा अधिकार असतो की त्यांचं म्हणणं काय. तर ह्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल 3 जजेसचं म्हणणं आलं की नाही, प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि 2 जजेस जे आहेत त्यांचं म्हणणं आलं की नाही, प्रिअम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर आपली राज्यघटना काय, आपली लोकशाही, म्हणजे तुम्हाला हे आता लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये सुद्धा कसं होतं की आपल्या भारतामध्ये 5 जजेस मध्ये सुद्धा लोकशाही काय म्हणते, नाही, 3 जजेसचं म्हणणं काय आहे की नाही, पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. 2 जजेस काय म्हणतात, नाही, इट इज नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर कायदा काय म्हणतो, नाही, इथं मेजॉरिटी ऑफ पीपल कुठे आहेत, 3 आहेत, बरोबर आहे. मग ती गोष्ट फॉलो करायची. ओके, थोडक्यात ती गोष्ट ऍक्सेप्ट करायची. म्हणजे आपल्या इथं न्याय व्यवस्था सुद्धा ह्याच्यावरती लोकशाहीचा किती प्रभाव आहे हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, म्हणजे थोडक्यात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा निर्णय घेत असताना ज्यावेळेस अनेक जज असतात त्यामध्ये ज्या बाजूला जास्त लोक मेजॉरिटी असते तर तोच गोष्ट फॉलो होते आणि तो कायदा बनत असतो. ओके, तर तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की बेरोबेरी केसमध्ये की ऍक्च्युअली प्रिअम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. केशवानंद भारतीमध्ये काय त्यावेळेस पासून आजपर्यंत काय म्हणलं जातं, प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नुसता पार्ट नाही, इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे तुम्हाला आता मला वाटतं बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल की हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये किती महत्वाचं आहे. आणि ह्यामध्ये आता तुम्ही काय म्हणू शकता, आता इम्पॉर्टन्स ऑफ द प्रिअम्बल. थोडक्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ द प्रिअम्बल म्हणजेच काय, आता तुम्हाला हे लक्षात कोणी आता म्हणजे तुम्हाला मी उद्या जरी विचारलं तर हा बोल. हा चालेल चालेल, आता काय ओके ओके ओके, मी संपत झालेलं आहे, 2 मिनिटात संपेलच ते टेस्ट. इम्पॉर्टन्स ऑफ द प्रिअम्बल. आणि शेवटचा आपला जो टॉपिक आहे तो आता काय, कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजेच काय, आता तुम्ही म्हणू शकता प्रिअम्बल इज द आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रिअम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन नथिंग बट इन शॉर्ट इंट्रोडक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अजून काय म्हणू शकता तुम्ही,
प्रिॲम्बल इज अ की टू ओपन द माइंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेकर्स. म्हणून तुम्ही काय म्हणायचं, हेन्स, म्हणून प्रिॲम्बल इज द इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, थोडक्यात आता तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणजे आता आपण आज जे घेतलं, कालचं टॉपिक असेल, आजचं टॉपिक असेल, सर्व काही क्लिअर झाले असेल. म्हणजे भारताची राज्यघटना जी आहे ती किती महत्वाची आहे ते तुमच्या लक्षात आले असेल. आणि मी म्हणेन की तुम्ही स्टुडंट म्हणून नाही, आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, मला तुम्ही सांगा, आता मी लॉचा स्टुडंट आहे, मी ॲडव्होकेट आहे, लॉचा स्टुडंट आहे. तुम्ही ज्यावेळेस एमपीएससी करता, युपीएससी करता, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता, त्यामध्ये हा कंपल्सरी पेपर आहे कॉन्स्टिट्यूशनचा. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपली जी पुणे युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटीला हा जो सिलेबस आहे तो सर्व लोकांना का दिलेला आहे? सर्व लोकांना म्हणजे कोण बीएचे स्टुडंट असतील, बॅचलर ऑफ आर्ट्स असतील, त्यानंतर सायन्स असेल, त्यानंतर वेगवेगळे बीसीएस असेल, बीसीएस असते, म्हणजे इतर वेगवेगळे. थोडक्यामध्ये हे सर्वांना विषय कंपल्सरी का केलेला आहे त्याचं तुम्हाला महत्वाचं लक्षात येईल की भारताची राज्यघटना ही सर्वांना माहीत असणं, हे मी म्हणतो की काय, इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी आणि आवर ड्युटी. म्हणजे आपल्या सर्वांचं ते ड्युटी आहे, कर्तव्य आहे की आपल्याला ती भारताची राज्यघटना माहीत असली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं की भारतात, अजून एक तुम्हाला सांगतो की भारताचा जो कायदा आहे, आता मी तुम्हाला हे लेक्चर आहे ना, त्यामध्ये थोडासा कायदा सुद्धा काय आहे ते थोडा थोडा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण सांगतो. डे बाय डे लाईफ मध्ये तुम्ही वावरत असताना जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पोलिसांकडे कधी जाण्याचा योग आला, किंवा तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन आयएस ऑफिसर असेल, आयपीएस, थोडक्यात कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसला जाण्याचा तुमचा योग आला, आणि ज्यावेळेस तुमचा समोरचा ऑफिसर असेल, पोलीस असतील, त्यांच्याशी तुम्ही ज्यावेळेस कम्युनिकेशन करत असता, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, अरे नाही, ह्या व्यक्तीला कायद्याचं नॉलेज आहे, तर त्या माणसाच्या ट्रीटमेंटमध्ये, वागण्यामध्ये, त्याच्या बिहेवियरमध्ये खूप फरक पडत असतो. लक्षात घ्या. आणि थोडक्यात आपल्या देशाचा कायदा आपल्याला माहीत असणं हे आपलं खूप महत्वाची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की कोणतीही मुलगी असेल किंवा लेडीज असेल, तर लेडीज व्यक्तीला, मुलीला जर पोलिसांना अटक करायचं असेल तर पोलिसांना अधिकार नाही. कधी अधिकार आहे? त्यांच्यासोबत एक लेडी ऑफिसर असली पाहिजे. ओके, लेडी ऑफिसर असेल तरच ती त्यांना अटक करू शकतात. ओके, म्हणजे कायद्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही जर चॅलेंज केल्या तर त्यानुसार त्या गोष्टी फॉलो केल्या जातात, किंवा त्याची पनिशमेंट म्हणा, किंवा कुठल्या कायद्याचा दुरुपयोग केला जातो, किंवा कुठल्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. हे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. कायदा कसा असतो, कोर्टात केस कशी दाखल करायची, ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला तुमचा टॉपिक शिकवत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न, जेणेकरून तुम्हाला लॉचं नॉलेज मिळावं. आणि हा जो टॉपिक आहे किंवा लॉ जो आहे तो डे बाय डे लाईफ, म्हणजे हा मी म्हणेल की नुसता आत्ताच्या एक्झाम पुरता नाही, तर तुमच्या होल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही ह्याचा वापर कसा करू शकता किंवा ह्याचा उपयोग कसा करू शकता, तर हे मी सांगण्याचा प्रयत्न करीन. ओके, तर तुम्हाला आज लक्षात आलं असेल आपलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंट्रोडक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेल, त्यानंतर सायलेंट फीचर्स मी तुम्हाला सांगितले, फेडरल युनिटरी आहे, आणि त्यानंतर प्रिॲम्बल मध्ये मी तुम्हाला व्हॉट इज अ सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर,